महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची मंदिरे आहेत। या ठिकाणी दर्शन घेऊन झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहस्त्रनामाचे पठण व्हायला हवे, अथर्व स्तोत्राचे पठण व्हायला हवे, जिजाऊ माता यांची सहस्त्रनामावली यांचे पठण व्हायला हवे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या सहस्त्रनामावलीचे पठण व्हायला हवे। मग हे तुम्ही सामूहिकरित्या करा किंवा वैयक्तिकरित्या करा, त्यासाठी मात्र फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून चालणार नाही। त्यासाठी त्याचे पठण आणि पारायण व्हायला हवे। कामाच्या गडबडीत ज्यांना वेळ कमी मिळतो त्यांनी 108 छत्रपती शिवाजी महाराज नामावलीचे पठण केले तरी चालेल। ते तुम्हाला नेहमी न करता आले तरी ठीक आहे, वर्षातून एकदा, दोनदा, तीनदा, आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा याचे पठण करायला हरकत नाही।